जे आमचे माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आताचे आणि माजी मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून जी लाडकी बहीण योजना आलेली, त्याचा आम्ही ज्या महिलांना माहिती नव्हतं त्याचे आम्ही नाही म्हटलं तरी 2 ते 3,000 फॉर्म फिलअप करून दिलेले आहेत आणि त्या लाडक्या बहिणींनी त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. ज्यांच्या अकाउंटमध्ये नाही येत होते त्यांचे आम्ही नवीन अकाउंट पण खोलून दिलेले. नमस्कार, मी मंगल शिंदे, कलिना विधानसभा प्रभाग क्रमांक 89 या प्रभागामधून मी इच्छुक आहे. मी शिवसेनेमध्ये इच्छुक फॉर्म पण भरलेला आहे आणि मी प्रभागामध्ये पदावर नसताना सुद्धा भरपूर सारी कामं केलेली आहेत एक समाजसेविकाच्या प्रमाणे. जे महानगरपालिकेच्या माध्यमातून लादीकरण, सुशोभीकरण, रोडची कामं आहेत, नाले भरलेले असो, त्या नाल्यांमध्ये उतरून मी स्वतः कामं केलेली आहेत. लोकांच्या समस्या मी जाऊन स्वतः जाणून घेतलेल्या आहेत आणि लोकांची अशी इच्छा आहे की मी उमेदवारी लढावी. नमस्कार, मैं पूजा पांडे। आप देख रहे हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज। आइए देखते हैं आज की खास खबर। कालीना के वार्ड क्रमांक 89 से मंगल शिंदे के चुनावी मैदान में उतरने की तैयारी, राजनीतिक सरगर्मी तेज। मुंबई बीएमसी में घोषित चुनाव के बाद कालीना विधानसभा क्षेत्र के वार्ड क्रमांक 89 में राजनीतिक गतिविधियां तेज हो गई। इसी कड़ी में महाराष्ट्र राज्य शिवसेना शिक्षकेतर कर्मचारी सेना की मुंबई महिला संगठिका मंगल शिंदे के भी इस वार्ड से चुनावी मैदान में उतरने की तैयारी की चर्चा सामने आ रही है। बताया जा रहा है कि मंगल शिंदे बीते कई वर्षों से लगातार समाज सेवा में सक्रिय रही। क्षेत्र में सामाजिक कार्यों के जरिए उन्होंने अपनी अलग पहचान बनाई। स्थानीय स्तर पर लोगों से उनके सीधे संपर्क और सामाजिक मुद्दों को लेकर सक्रिय भूमिका के चलते यह माना जा रहा है कि यदि वे चुनाव लड़ती हैं तो उन्हें अच्छा जन समर्थन मिल सका। इस संबंध में हमारे संवाददाता ने मंगल शिंदे से मुलाकात की, जिसमें उनके चुनाव में उतरने के प्रयास, आगे की योजनाओं और उनके विचारों को जाना गया। बातचीत के दौरान मंगल शिंदे ने संकेत दिए कि वे जनता की समस्याओं को प्राथमिकता देने के इरादे से चुनावी प्रक्रिया को लेकर गंभीरता से विचार कर रही है। उन्होंने कहा कि क्षेत्र की बुनियादी सुविधाएं, सामाजिक सरोकार और आम नागरिकों से जुड़े मुद्दे उनके एजेंडे में रहे। हाल ही में उन्होंने वार्ड में लादीकरण का काम करवाया था, जिसे स्थानीय नागरिकों ने सराहा। इस दौरान हुई बातचीत में मंगल शिंदे ने कहा कि यदि वे चुनाव जीतकर आती हैं तो कालीना इलाके के लंबे समय से चली आ रही पानी की समस्या को प्राथमिकता के आधार पर हल करवाने की प्रयास करेंगी। इसके साथ ही उन्होंने यह भी स्पष्ट किया कि क्षेत्र की सुरक्षा को ध्यान में रखते हुए हर मोहल्लों में सीसीटीवी कैमरा लगवाए जाएंगे, ताकि नागरिकों को सुरक्षित माहौल मिल सके। उनके इस रुख के बाद यह स्पष्ट है कि कालीना के वार्ड क्रमांक 89 में आगामी दिनों में चुनावी मुकाबला और भी दिलचस्प होने वाला है। अब आइए देखते हैं मेट्रो दिनांक टीवी न्यूज पर इस बातचीत के दौरान मंगल शिंदे ने क्या कुछ कहा। पत्रकार विजय सिंह की रिपोर्ट। मंगल शिंदे जी, आपका स्वागत है हमारे मेट्रो दिनांक टीवी न्यूज जस्टिस 4 न्यूज में। जैसे आने वाले चुनाव के बारे में क्या कहना चाहेंगे, अपना पूरा परिचय दीजिए और कौन से वार्ड से आप लड़ने का जो है इच्छुक रखना चाहते हो, क्या कहना चाहेंगे, हमारे दर्शकों को क्या संदेश देना चाहेंगे? आपका स्वागत है। पहिला मी स्वागत करते तुमचं की तुम्ही इथे आलात माझा इंटरव्ह्यू घ्यायला. जय महाराष्ट्र, जय हिंद. माझं नाव मंगल शिंदे. मी शिवसेना शिक्षकेतर कर्मचारी सेनेची मुंबई महिला संघटिका आहे. मी 89 वॉर्डमधून उमेदवारी म्हणून मागते. तर माझं हे सिद्धांत आहे की माझ्या प्रभागामध्ये आत्तापर्यंत कोणतीही कामं झालेली नाही आहेत आणि जर मला पक्षाने संधी दिली तर मी ह्या संधीचं सोनं करेन आणि जे रात्रंदिवस मी जे कामं करते आहे BMCच्या माध्यमातून, इतर माझ्या संस्थेच्या माध्यमातून, ते मला एक मोठा आधार भेटेल पक्षाचा की त्यांच्या माध्यमातून मी विकास करू शकते लोकांचा, तिथल्या स्थानिकांचा. कारण की आतापर्यंत खूप अशा समस्या आहेत त्या विभागामध्ये की आज कोणत्याही नेत्यांनी ते केलेल्या नाही आहेत. 100 पैकी फक्त 20% कामं झालेली आहेत आणि बाकीची काही कामं झालेली नाही आहेत. तर माझं हेच आहे सिद्धांत की मला ह्यासाठी लढायचं आहे आणि लोकांची इच्छा आहे की मी लढावं, की विकासासाठी मी लढावं. ज्या आज ज्या वेदना आहेत, ज्या लोकांच्या समस्या आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी मी ह्या क्षेत्रामध्ये उतरली आहे आणि लोकांचा मला खूप चांगला प्रतिसाद आहे.
कितने वर्षों से है हो आप इस पॉलिटिकल लाइन में? आपकी कोई संगठना भी है? मी 2018 पासून मी संस्थेच्या माध्यमातून काम करते आणि आता 3-4 वर्ष झाली मी शिवसेनेच्या माध्यमातून काम करते. ह्याच्यातून मी थोडी संघटना वाढवली आणि ऑल महाराष्ट्रमध्ये माझ्या संस्थेच्या माध्यमातून माझे लोक आहेत. आपके ओर से कितने लोग इच्छुक है टिकट के लिए? क्या लग रहा है आपको? टिकट मिलने की आपको संभावना है? और आपने क्या क्या कार्य किए हो आपके क्षेत्र में? माझ्या विभागामधून इच्छुक तर 9 ते 10 जण आहेत. माझ्या प्रभागामधून. पण माझ्या प्रभागामध्ये किती कोणी कामं केली ह्याचा विचार करून जो योग्य व्यक्ती आहे त्यालाच तिकीट मिळावी. हमारे चैनल के माध्यम से किस तरह जो जनता को क्या संदेशा देना चाहेंगे चुनाव को लेकर? आपको क्या देख के पब्लिक जनता आपको चुनेगी और क्या क्या कार्य किए हैं? मी तर माझ्या प्रभागामध्ये लादीकरण असो, रोडची कामं असो, नाले साफसफाई असो, इतर कोणतीही कामं असो, लोकांची समस्या असो, हॉस्पिटलचे काही कामं असो किंवा कधी अपरात्री लोकांना माझी गरज लागली तर धावत जाणे, हे सगळे कामं केलेले आहेत. सांस्कृतिक कार्यक्रम राबवलेले आहेत मी. जो इससे पहले आपके वार्ड में पूर्व नगर सेवक थे और उन्होंने जो काम किए रहेंगे, आपके मन में क्या है? आप किस तरह बदलाव लाना चाहोगे आपके क्षेत्र में? क्या कार्य करोगे अगर आपको वहाँ पर आपके साथ की जो स्थानिक लोग हैं अगर आपको चुन के लाते मौका देगी, तो किस तरह आप क्या काम करोगे आपके क्षेत्र में? जर मला लोकांनी मोका दिला आणि जर मी निवडून पण आली, तर मी सर्वात पहिलं जे नाल्यांचं पाणी वाहतंय, त्याचं मी काम करून देईन. दुसरं लादीकरण आणि जिथे कॅमेऱ्यांची गरज आहे, CCTV ज्या आज महिलांना असुरक्षितचं समजलं जातं, म्हणजे सुरक्षित महिला नाही आहेत. त्यासाठी आपल्याला जिथे योग्य वाटेल आपल्याला, की त्या ठिकाणी आपण CCTV, लाईट आहेत, जिथे लाईट नाही आहेत, तिथे आपण लाईट लावू शकतो, सुशोभीकरण करू शकतो. ह्या सगळ्या मला सुधारणा करायच्या आहेत. और क्या क्या कार्य करोगे आप? जो आत्ताच एक नुकताच नवीन प्रकार घडलेला आहे, जो मुलांना किडनॅप करायचा आणि जे छोटे-छोटे मुली विभागामधून ज्या आपल्या सुरक्षित नाही आहेत, असं वाटतंय. तिथे आपण CCTV बसवू शकतो. अशा बऱ्याच योजना पण आहेत, त्या आपण त्याच्या माध्यमातून लाभवू शकतो. और जो आखिरी सवाल मैं जानना चाहूँगा, जैसे कि लाडली बहन के लिए आपने क्या कार्य किया आपके क्षेत्र में, उसके लिए क्या जानकारी देना चाहेंगे? क्या वो आपके लिए फायदेमंद रहेगा? जे आमचे माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आत्ताचे आणि माजी मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून जी लाडकी बहीण योजना आलेली, त्याचा आम्ही ज्या महिलांना माहिती नव्हतं, त्याचे आम्ही नाही म्हटलं तरी 2 ते 3 हजार फॉर्म फिलअप करून दिलेले आहेत आणि त्या लाडक्या बहिणींनी त्याचा पुरेपूर फायदा घेतलेला आहे. ज्यांच्या अकाउंटमध्ये नाही येत होते, त्यांचे आम्ही नवीन अकाउंट पण खोलून दिलेले आहेत. मला जर संधी भेटली, तर ह्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन. आने वाले 2026 से लगने वाला है नया साल, क्या शुभकामनाएं देना चाहेंगे? सर्वांना माझा 2026च्या खूप खूप शुभकामना आणि त्यांनी चांगला प्रतिनिधी द्यावा, उमेदवार द्यावा आणि लोकांचाही चांगल्या प्रकारे विकास व्हावा. जय हिंद, जय महाराष्ट्र.